परिसरात मुसळधार पाऊस होऊनही शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पाझर तलावातील पाणी साठ्यात अद्याप वाढ झालेली नाही। शिरूर तालुक्यातील कोंढापुरी परिसरात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे शिक्रापूर, तळेगाव, ढमढेरे येथील वेळ नदीला पूर आला। वेळ नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात अचानक बर्फासारखा पांढरा शुभ्र फेस तरंगताना दिसल्यानं तळेगाव, ढमढेरे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली। वेळ नदीतील पाण्याचा वापर तळेगाव, ढमढेरे येथील ग्रामस्थ घरगुती कामासाठी, जनावरांसाठी तसेच शेतीसाठी करतात। सुमारे 15 फूट उंचीपर्यंत आलेल्या पाण्यातील फेसामुळे वेळ नदीतील पाणी प्रदूषित झाल्याची भीती तळेगाव, ढमढेरे ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। कोरेगाव, भीमा, पेरणे, पिंपरी सांडस, डिग्रजवाडी, धानोरे, न्हावी सांडस, सांगवी सांडस, विठ्ठलवाडी परिसरातून वाहणाऱ्या भीमा नदीला आलेल्या पुरामुळे विठ्ठलवाडी येथील बंधारा पाण्याखाली गेल्यानं शिरूर, हवेली, दौंड या 3 तालुक्यांचा संपर्क तुटलाय। दरम्यान खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वेगाने वाढ होत असून 7 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता खडकवासला धरणात 88.52% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे असं समजतंय। पानशेत धरणात 42.87%, वरसगाव धरणात 39.25%, टेमघर धरणात 23.31% पाणीसाठा नोंदवण्यात आल्याचं समजतंय। कोंढापुरी येथील पाझर तलावातून श्री क्षेत्र रांजणगाव गणपती, शिक्रापूर गावातील नागरिकांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबवलेली असून तलावात अद्याप पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला नसल्यानं अडसली ऊस लागवडी खोळंबल्या असून पाझर तलावातील पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.